आमच्या यावल नगरपालिकेचे नगरसेवक आणि इंटरचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग बापू या ठिकाणी आम्ही 3 लोकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकीट मिळावं याकरता आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्याकडे मागणी केलेली आहे। या ठिकाणी या पत्रकार परिषदेकरता उपस्थित यावल मागणीचे सरपंच समाधान भाऊ, त्याचप्रमाणे आमचे उजोदा गावचे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनाचे माजी अध्यक्ष RK चौधरी, रवींद्र कौतिक चौधरी, त्याचप्रमाणे आमचे रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, या ठिकाणी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय राजूदादा पाटील, आमचे नगरसेवक आसिफभाई, आमच्या रावेर पीपल बँकेचे माजी चेअरमन आणि संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय सूर्यभान रामू चौधरी, आमच्या या रावेर पीपल बँकेचे CEO माजी CEO कैलास दयादास वाणी, या ठिकाणी मुलगाचे माजी सरपंच आदरणीय किसन भाऊ सपकाळ, आमचे शिवसेनेचे निलेश एकनाथ महाजन, या ठिकाणी आमचे माजी आता रिटायर झालेले ग्रामसेवक आदरणीय जगदीश बरू मेटे, रावेर नगरचे उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक, त्याचप्रमाणे वाघ साहेब, या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकार बंधूंनो, या रावेर शहराला या पूर्व भाग आणि आजपर्यंत वंचित असा आपला भाग या ठिकाणी एक पक्षातर्फे तिकीट मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। आपल्याला पत्रक दिलेलं आहे की जेणेकरून लोकांपर्यंत आमच्या भावना पोहोचाव्या आपल्या माध्यमातून। या ठिकाणी मी आदरणीय राजूदादा बोलतील आणि रवींद्र भाऊ बोलतील, भगतसिंग बापू बोलतील। त्यापुढे मी आपल्याला विनंती की आमचं निवेदन हे आपल्या पत्रकात प्रसिद्ध व्हावं अशी विनंती करतो आणि सांगतो, प्रास्ताविक संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। पत्रकाराची आजच्या या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बँकेचे संचालक उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, विविध संस्थांवरती त्यांनी काम केलेलं आहे ते आपल्या रावेर तालुक्याचे आदरणीय राजूदादा, या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी मागितलेली आहे ते दारा मोहम्मद आपण सगळ्यांना परिचित आहे की सर्व समाजाला घेऊन जाणार आहे। 40 वर्ष त्यांनी आपल्या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, लोकयुक्त नगराध्यक्ष राहिलेले आहे, विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं वय आज 68 वर्ष आहे। त्यांनी आज पक्षाकडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे, पक्षाचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्याकडे 29 तारखेला टिळक भवन येथे उमेदवारी मागितलेली आहे। त्याच पद्धतीनं आपले माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे सुद्धा आपल्याला परिचित आहे, नगरसेवक, नगराध्यक्ष, पीपल बँकेचे चेअरमन, विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि तालुका काँग्रेस कमिटीचा प्रभावी अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। हे ती सुद्धा उमेदवारी 29 तारखेला पक्षाकडे मागितलेला आहे आणि मी भगतसिंग देवनाथ पाटील यावल नगरपालिकेमध्ये 25 वर्ष मी 5 वेळा नगरसेवक, उपाध्यक्ष, विविध समितींचे सभापती म्हणून काम केलेलं आहे। शेतकी संघाचा यावलचा मी चेअरमन म्हणून 15 वर्ष संचालक राहिलेलो आहे
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझं काम राहिलेलं आहे. जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी 96 ते 2007 पर्यंत काम केलेलं आहे. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस कमिटीचं काम केलं आहे आणि आता हल्ली कामगार संघटनेचं जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय. मी सुद्धा यावल शहराच्या वतीनं आपल्या या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागितलेली आहे. उमेदवारी मागण्याचा आमचा हेतू असंच आहे की आम्ही तिघही निष्ठावंत आहोत. दाराभाऊंचं वय 68 वर्ष झालेलं आहे, माझं वर्ष 65 चालू आहे आणि 57 ज्ञानेश्वर भाऊचं 57 वर्ष चालू आहे. आता अल्पसंख्यांना सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे, त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे. आणि पक्षाकडे मागणी करून आम्ही आता मतदारसंघामध्ये पक्षाच्या वतीनं आमची बाजू मांडणार आहोत. यावल तालुक्यापासून सुरू करणार आहोत. यावल तालुक्यापासून तर रावेर तालुक्यापर्यंत विविध पक्षाचे जे नेते मंडळी असतील, पक्षातले कार्यकर्ते असतील, पक्षातले ज्येष्ठ सहकारी असतील, पक्षामध्ये जे काम करणारे आहेत, सक्रिय कार्यकर्ते सहकारातले आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, यांच्याकडे आम्ही तिघं जण राजूदादा सगळं आमचे समर्थक आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्याकडे आमची बाजू मांडणार आहोत आणि आम्ही तिघांपैकी जर उमेदवार आपण दिला तर आम्ही प्रभावी कसे असतो, पक्षाला काय आम्ही न्याय देऊ शकतो आणि जनतेला काय न्याय देऊ शकतो याच्या संदर्भामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला उमेदवारी मिळावी, आमच्यापैकी कोणाला उमेदवारी असा आमचा त्या ठिकाणी सर्वांना आग्रह राहील. आणि त्यांनी सुद्धा पक्षाकडे आमच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रकाच्या माध्यमातून, काही संपर्काच्या माध्यमातून त्यांच्याकडे पत्रव्यवहार पक्षाच्या अध्यक्ष काही करता येईल, आमची त्यांची बाजू मांडावी यासाठी आम्ही त्या प्रत्येकाकडे आम्ही जाणार आहोत. यासाठी आज ही पहिली पत्रकार परिषद आहे. 29 तारखेला उमेदवारी अर्ज आम्ही राजूदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांना दिलेले आहेत आणि आज 3 दिवसानंतरच तिथे पत्रकार परिषद होते आणि ह्या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आव्हान करतो की प्रत्येक गावामध्ये वृत्तपत्र हा एक स्तंभ आहे, चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा आणि याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही उमेदवारी मागितली आहे. हे उमेदवारीच्या संदर्भामध्ये आपण गेलं पाहिजे, आपण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून वृत्तपत्र हे साधन जे आहे हे लोकशाहीचं साधन आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पहिली पत्रकार परिषद राजूभाऊंच्या नेतृत्वाखाली इथं उपस्थित केलेली आहे. या ठिकाणी आम्ही पक्षामध्ये आजपर्यंत जे काही सेवा केली असेल 40 वर्ष 45 वर्ष कुठेही आम्ही दगाफटका केलेला नाहीये. पक्षाशी एक निष्ठा आहोत आणि पक्षासोबतच राहणार आहोत आणि पक्षातल्या निष्ठावंतांपैकी ज्या आतापर्यंत काही ठराविक गावामध्ये उमेदवारी मिळाली तसं न होताना या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे, तालुक्याच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही उमेदवारी मागितली आहे. या ठिकाणी आमचे भाऊ काळे आणि सावंत भाऊ आले. सगळ्यांना एक मिनिटला सगळ्यांचे कार्यकर्ते आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित तुमचे भगतसिंग पाटील आणि खरं तर ज्यांच्या प्रेमापोटी आणि ज्यांच्यासाठी आणि फक्त त्यांच्याचसाठी आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे. आमचे ज्येष्ठ बंधू या रावेर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष ताराबाई त्यांच्यासोबत त्यांची चिरंजीव मामा आहे. या ठिकाणी सर्व उपस्थित काँग्रेस पक्षावरती आणि त्या विचारधारेवरती प्रेम करणारे सर्व पत्रकार बंधू. गेल्या कित्येक दिवसापासून एक सर्वसाधारण या मतदारसंघाचा अभ्यास लक्षात आल्यानंतर एक गोष्ट खात्रीने सांगतो की हा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेसचा मतदारसंघ. गांधी नेहरू या कुटुंबावरती आणि विचारधारेवरती काम करणारा हा पक्ष. त्याच्यापूर्वी
या मतदारसंघामध्ये अनेकांना काँग्रेसने संधी दिली, काहींनी त्या संधीचं सोनं केलं, परंतु काहींनी मात्र दुर्दैवाने त्या संधीची नाती केली. काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये नातं गोतं जे असतं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी निगडीत असतं. नातं आणि गोतं फक्त स्वतःसाठी असा काही लोकांचा गैरसमज आहे. तो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारी सर्व जनता अगदी काढून टाकतात. या ठिकाणी फक्त कष्ट करणारा, काम करणारा आणि निष्ठावान माणूसच निवडून गेला पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका. आम्ही देखील ज्यावेळेला काँग्रेस पक्ष पवारसाहेब राष्ट्रवादीमध्ये गेले तेव्हा मी, राजीव दादा, विजयतात्या, कैलासवासी विजयतात्या आणि सोनियाजींना भेटायला गेलो. मित्रांनो, आमचा DNA हा काँग्रेसचा DNA आणि आम्हाला या ठिकाणी असंच वाटतं की त्याच DNAचा निष्ठावंत माणूस या ठिकाणी तुमचा आमचा प्रतिनिधी असला पाहिजे. आणि आमच्या मते आज दाराबाई या DNAचे सर्वात मोठे हक्कदार आहेत. त्यांनाच आम्ही काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी उमेदवार म्हणून पाहू इच्छितो. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रावेरचे माजी नगराध्यक्ष दाराबाई, माझे जुने सहकारी निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आदरणीय प्रसन्न बापू, जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सहकारी मित्र आदरणीय रवींद्र, नगरीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाजन, आपल्या इथे सहकारामध्ये ज्यांचा गाडा आहे त्यांनी या सहकार संस्थांची अनेक वर्ष पुढा वाहिली आहे. त्या आदरणीय सर्वांना कैलास भगवानी त्यांनी पिको बँकेचं कुशल मार्गदर्शन झाले चर्चा झाली आहे. किसनजी माजी उपाध्यक्ष पिको बँकेचे खडके साहेब, आसिफ भाई, आपले राळेचे सरपंच या तालुक्यातले समाधान भाऊ, त्यांचे नावं राहून घेतले असेल ते सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले भाऊ वगैरे सगळे कार्यकर्ते, श्रावणभाऊ, पत्रकार मित्र, मला 28-27 दरम्यान कोणाला जरा घ्यायचा. तो आम्ही अनेक वर्षापासून काँग्रेसचं काम करतोय आणि मला पक्षाची उमेदवारी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. मागच्या वेळी देखील त्यांनी उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांनी काही कारणास्तव काही लोकांनी आग्रह केल्यामुळे, कमालीचा आग्रह केल्याची विनंती केल्यामुळे त्यांनी त्यावेळेला उमेदवारी त्यांची मागणी. असाच फोन ज्ञानेश्वर महाजनचा आला, भगतसिंग बापूंचा आला, रवींद्रनाथचा आला, सगळ्यांचा आला. आपण प्रदेश काँग्रेसकडे जाऊया, सगळ्यांचे अर्ज त्या ठिकाणी भरूया. म्हणजे निष्ठावंत लोक आहेत यापैकी काँग्रेस ज्याला तिकीट देईल त्याचं काम आपण निष्ठेने करूया. म्हणून 29 तारखेला मी त्यांच्यासोबत गेलो. यापूर्वी प्रदेश काँग्रेसमध्ये मी फारसा गेलो नाही 2-3 वर्षामध्ये, त्यांच्यासोबत गेलो, त्यांनी अर्ज भरले. काल मग दाराबाईंनी इच्छा व्यक्त केली की आपला निरोप हा तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, कार्यकर्त्याला, जागरूक माणसाला गेला पाहिजे. किंवा रावेर तालुक्यामध्ये आम्ही देखील इच्छुक आहोत, आमची देखील पक्षाकडे उमेदवारी करावी, जनतेची सेवा करावी. आणि आम्ही ज्या पक्षामध्ये अहोरात्र इतके वर्ष काम केलं, 43 वर्ष, त्या पक्षानं आम्हाला न्याय द्यावा. साधारणपणे जे वंचित आहे पक्षातले कार्यकर्ते, नेते, विभाग पक्षातून वंचित ठेवलेला आहे. म्हणजे रावेर शहर असेल, यावल शहर असेल किंवा इतर भाग असतील, या भागांना देखील न्याय मिळावा त्या दृष्टिकोनातून पक्ष नेतृत्वानं सखोल विचार करून उमेदवारी द्यावी. म्हणून आपण एक पत्रकार परिषद घ्यावी, आपला निरोप त्यांच्या माध्यमातून पोहोचवावा. म्हणून आजची पत्रकार परिषदेला त्यांनी मला बोलवलं, त्याचं त्याबद्दल खरंच आभार मानतो. आणि आपण देखील या ठिकाणी आला ते आभार मानतो. आपली त्यांची जी भूमिका आहे, त्यांनी जे पक्षाकडे विवेचन त्यांचं सादर केलेलं आहे
इतके वर्ष जे धडाडीनं काम करतायत, पक्ष नेतृत्वाचं काम करतायत, पक्ष सल्ल्याचं काम करतायत, कुठे स्वार्थ नाही घेतात. तर नगरपालिकेचा विषय असतो त्यांचा, नगरपालिका सतत 16 ते लढतात, त्यांना कोणी त्यावेळेला मदत करते स्थानिक पातळीवर. तरी देखील स्थानिक जनता जी रायगडची आहे त्या स्थानिक जनतेच्या भरोशावरती ते आपली निवडणूक लढवतात, 5-7 दिवस निवडून आणतात. अगदी रावेर शहरामध्ये हिंदू वस्ती मोठ्या प्रमाणे इतर समाजी असताना देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. व्यापारी आहे, पूर्णपणे भाजपचा आहे, माझा मित्र आहे रावेर शहरात. तो सहज त्यांच्याजवळ बसलो होतो आणि असा विधानसभा उमेदवाराची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की मी भाजपचा कचरा आहे, माझ्या नसात भाजप आहे, परंतु दारावर जर विधानसभेचा उमेदवार असला तर मी पहिलं मत त्याला दिलं. त्याचं कारण त्याला विचारलं. म्हणजे असे बरेच प्रकार आहे म्हणे, पण लोकांना न त्रास देणारा माणूस, लोकांच्या रात्रंदिवसात संकटामध्ये काम येणारा माणूस, अशी त्या माणसाची प्रतिमा आहे. मला देखील त्यांनी वैयक्तिक मदत केली आहे, त्या भावनेतून मी त्यांना मत देणार आहे. हा 6 महिन्यापूर्वीचा विषय, आजचा नाही. आज त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे ती आता केली. त्यावेळेला मी सहज त्यांच्याजवळ बसलो होतो आणि तिथे दाराबाईला त्याचवेळी 6 महिन्यापूर्वी सांगितलं की दाराबाई आपले लोक असा बोलतोय. म्हणजे मला सांगा की मी जर लोकप्रिय नसेल, मी जर लोकांना चटके दिले असतील तर इतका भाजपचा कट्टरविरोधी माणूस चांगला होणार नाही. आणि म्हणून मी निर्णय घेतला की आपल्या शक्तीबुद्धीनुसार दाराबाई असतील, भगतसिंग असतील किंवा ज्ञानेश्वर असतील, या लोकांना निश्चितच्या लोकांना तिकीट मिळावं म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि जनतेचे आशीर्वाद त्यांना मिळतील. आपण सर्व पत्रकार देखील ठामपणे उभे राहतील. किमान आपल्याला कोणी त्रास देत असेल काय असेल पण त्याची निदान खरी बाजू जनतेपर्यंत जाऊ द्या, अशा प्रकारची रेकॉर्डिंग चालू आहे.